press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में जो पापा को गए थे इस पाठ के बारे में जो आधे सीखे थे, इसके आगे के भाग को आज हम देखते हैं। कहाँ तक कि जो आदमी यहाँ पेड़ और जो खंबा दोनों आपस में बातचीत कर रहे थे, इसमें जो लेटर बॉक्स भी बात करने शुरू करती है। इसके बाद जो खंबा लेटर बॉक्स को क्या बोलते हैं कि जो क्यों लालता हो, आज किस किस पत्र चोरी चोरी पढ़ते रहो। यहाँ जो लेटर बॉक्स जो आपने जो पेट में आए हुए लेटर्स को क्या कर रही थी, यहाँ चोरी चोरी पढ़ रहा था, है ना। इसी को यहाँ बोलते हुए यहाँ खंबा क्या कहते हैं कि जो लाल ताऊ का मतलब क्या है, रेड अंकल। रेड अंकल ताऊ का मतलब क्या होता है, अंकल, चिಕ್ಕಪ್ಪ ಅಂತಲೂ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ अल्वा। ऐसे ही जो लाल ताऊ जो किस किस के लेटर को तुम ऐसे ही चोरी चोरी पढ़ते जाते हो, किसी का लेटर चोरी से पढ़ना क्या है, गलत बात है ना। इसी बात को यहाँ जो खंबा लेटर बॉक्स से बोल रहा है। लेटर बॉक्स क्या बोलता है कि आश्चर्य से चोरी 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 किस लिए, चोरी किस लिए, वो दो बार पूछती है। हाँ, जो क्या है लेटर बॉक्स खंबा से दो बार पूछती है। क्या पूछता है कि चोरी चोरी किस लिए, चोरी किस लिए, ಕಳ್ತನ ಯಾಕೆ ಮಾಡೋದು, ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ಕಳ್ತನ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ। सभी चिट्ठियाँ मेरे ही तो कब्जे में होती है, अच्छी तरह रोज़ पढ़ता हूँ। देखिए, सभी जो चिट्ठियाँ यहाँ जो लेटर्स आए हैं ये सभी मेरे ही कब्जे में होती है। इसका मतलब क्या है, ನನ್ನ ಅಂಡರಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಲೆಟರ್ಸ್ಗಳು, ಅಂದರೆ ನನ್ನ ವಶದಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ, ನನ್ನ ಹತ್ರನೇ ಇರುತ್ತೆ ಈ ಲೆಟರ್ಸ್ ಎಲ್ಲ, ಇದ್ರ ಮೇಲಿಂದ ಎಲ್ಲ ರೀತಿ ರೈಟ್ಸು ನನಗೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। अच्छी तरह रोज़ पढ़ता हूँ, जो एक लेटर को इसमें आए हुए लेटर बॉक्स में जो लोग डाले हुए हर एक लेटर्स को ठीक तरह से वेरी डीपली यहाँ जो लेटर बॉक्स रोज़ पढ़ता रहता है, इसी के बारे में बोल रहा है। पेड़ कब्जे में होने का मतलब यह तो नहीं लालता हो कि लोगों की चिट्ठियाँ फाड़ कर पढ़ते रहो, पोस्ट मास्टर को पता चल गया तो। देखिए, जो तुम्हारे कब्जे में है तो इसका मतलब ये तो नहीं जो रोज़ लोग जो लेटर तुम्हारे अंदर डालते हैं लेटर्स को, इसको फाड़ कर, यहाँ फाड़ कर का मतलब क्या है, ठीक तरह से खोल कर तुम पढ़ने का मतलब नहीं है ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, जो किसी के खास लेटर्स होते हैं, किसी के खास पत्र होते हैं, उसमें बहुत ही खास विचारों को यहाँ लिखे रहते हैं लोग, है ना। ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಒಂದು ಏನು ಪರ್ಸ್ನಲ್ ಮ್ಯಾಟರ್ಸ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಲೆಟರ್ಸಲ್ಲಿ ಬರೆದಿರ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆಯವ್ರ ಲೆಟರ್ಸನ್ನು ಓದಬಾರ್ದು। ನಿನ್ನ ವಶದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ, ನಿನ್ನ ಅಂಡರಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲ ಲೆಟರ್ಸ್ನ ಓದ್ಬಿಡ್ತೀಯ ನೀನು, ಇದು ಸರಿನಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾವ್ದು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಪೇಡ್ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। जो पोस्ट मास्टर्स को अगर पता चल गया तो, पोस्ट मास्टर के ಏನಾದರೂ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, देखिए पोस्ट मास्टर को कभी पता चलता है क्या, जो यहाँ पोस्ट बॉक्स रोज़ अपने अंदर आए हुए लेटर्स को पढ़ रहा है, ऐसे पता चलता है क्या पोस्ट मास्टर को? नहीं पता चलता है, क्योंकि यहाँ ये जो चीज़ें आप देख रहे हैं इसमें दिए हैं, ये सारे चीज़ें क्या है, निर्जीव वस्तु है, लेकिन उनको यहाँ सजीव बनाए हैं इस पाठ में, है ना। इसी तरह वो आपस में बात कर रहे हैं। ಏನಾದರೂ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಮಾಡೋದು, ಲೆಟರ್ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಸ್ಟರ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ। ಯಾರು, पेड़ ट्री ಕೇಳ್ತಾ ಇದೆ। लेटर बॉक्स चलता है पता तो चल जाने दो, मेरी तरह यहाँ रात दिन बैठकर दिखाए तब पता चले। परसों वहाँ पोस्टमैन मेरे पेट में से चिट्ठियाँ निकाल रहा था और मुझे इतनी लंबी जमाई आई कि रोके नहीं रुकी।
देखिए क्या बोल रहा है यहाँ, जो लेटर बॉक्स क्या बोलता है कि पता चलता है तो, अगर पोस्ट मास्टर को पता चलता है तो पता चलने दो। क्या करता है पोस्ट मास्टर मुझे? अगर मेरी तरह वो पोस्ट मास्टर रात और दिन पूरा, दिन भर और रात पूरा मेरी तरह खड़े होकर दिखाने के लिए बोला उस पोस्ट मास्टर को, ऐसे खड़े हुआ तो पता चलता है उसे मेरा जो तकलीफ़ क्या है। कल वो पोस्ट मास्टर यहाँ आया था, मुझे बहुत ही जो क्या आ गई यहाँ, जमाई आ गई। जमाई का मतलब क्या है? जो यान हम बोलते हैं ना, YAWN, and इस मीन्स ಆಕಳಿಸೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ತಗೋಬೋದು. ಒಂದು ರೀತಿ ಆಲಸ್ಯವಾದಂತಹ ಒಂದು ಲೇಜಿ ಫೀಲಿಂಗಿಗೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ಜಮಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಸ್ಟರ್ಗೆ. ಗೊತ್ತಾದರೆ ಗೊತ್ತಾಗಲಿ ಬಿಡು. ನಂತರ ಒಂದು ದಿವಸ ಒಂದು ಇಡೀ ರಾತ್ರಿ ಹೋಲ್ ನೈಟು ಮತ್ತು ಮಾರ್ನಿಂಗು ಒಂದು ದಿವಸ ಪೂರ್ತಿ ನಂತರ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನೋಡೋಣ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಸ್ಟರ್ಗೆ. ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾತಾಡ್ತಾನೆ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸು ಟ್ರೀಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಅಂದರೆ ಪೇಡ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಓ ಜೋ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಕಲ್ ಆಯಾತ ಅಂದರೆ ನಿನ್ನೆ ಅವನು ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಏನಾಗಿದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಂತೆ. ನಿನ್ನೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದರಿಂದ ಲೆಟರ್ಸ್ ತಗೊಳ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬಾ ಆಕಳಿಕೆ ಬಂದುಬಿಟ್ಟಿತ್ತಂತೆ. ಯಾರಿಗೆ? ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸಿಗೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಪೇಡ್ಗೆ. ಫಿರ್ ರೋಕಿ ಜಮಾಯಿ ಲೇತಾ ಹೇ, ಜಮಾಯಿ ಲೇನಂದರೆ ಆಕಳಿಸ್ಕೊಂತ ಮಾತಾಡುತ್ತೆ. ಏನು ಇಲ್ಲಿ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್. वहाँ देखता ही रह गया, चिट्ठियों का बंडल बनाकर जल्दी जल्दी चलता बना वहाँ. देखिए नानेನು ಆಕಳಿಸ್ತಾ ಇದೆ, मैं क्या जमाई यहाँ ले रही थी, वो जो जमाई लेना वो उसी तरह देखते ही खड़े हो गया. पोस्टमैन कुछ भी नहीं बोला, कुछ भी नहीं किया मेरे साथ. ऐसा यहाँ जो क्या है लेटर बॉक्स बोल रहा है. और ऐसे ही जल्दी जल्दी से अपना काम क्या है, यहाँ पोस्टमैन का काम क्या होता है, जो लेटर बॉक्स में लोग डाले हुए लेटर्स को वहाँ से जमा करके ले जाना है ना. ಅಂದರೆ ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಹಾಕಿರುವಂತಹ ಒಂದು ಲೆಟರ್ಸ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡೋದು, ಬೇಗ ಎಲ್ಲ ಜೋಡಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ತೊಗೊಂಡೋಗೋದು. ಹೌದಲ್ವಾ? ನಾನು ಆಕಳಿಸ್ತಾನೇ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ನನ್ನ ನೋಡಿ ಅವನು ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ, ನಿನ್ನೆ ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ತಾನೆಲ್ಲ ಲೆಟರ್ಸ್ಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಲೇಕಿನ್ यह लेटर बॉक्स इसे नहीं बोरियत होती, एक ही जगह बैठे बैठे मैं कहता हूँ 4 चिट्ठियाँ मन बहलाने के लिए पढ़ भी ली तो क्या हो गया. देखिए ये जो लेटर बॉक्स इसे नहीं बोरियत होती, क्या है, क्या बोल रहा है यह लेटर बॉक्स खुद के बारे में, जो खुद की यह तकलीफ़ के बारे में बोल रहा है कि जो लेटर बॉक्स एक ही जगह पर क्या है खड़ा रहता है, यानी एक ही जगह पर पड़ा रहता है ना. ऐसे ही एक ही जगह पर पड़ा होकर या वही जो खड़ा होकर लेटर बॉक्स को बहुत ही जो बोर हो जाता है, बोरियत हो जाते हैं. हम एक ही जगह पर हमें खड़े किए तो हम क्या करते हैं, एक ही जगह हम खड़े होते हैं क्या? नहीं खड़े होते हैं. हम ही देखिए टीचिंग करने के समय यह एक ही जगह खड़े होकर हम टीच नहीं करते, इधर उधर चलते हम क्या करते हैं, आपको टीच करते हैं, है ना. ऐसे यहाँ आप लोग भी यहाँ मनुष्य को एक ही जगह खड़े होकर ज़्यादा देर तक रुकने के लिए नहीं होता है, तकलीफ़ होता है. लेकिन वो जो लेटर बॉक्स क्या है, रोज़ एक ही जगह खड़ा रहता है, इसलिए उसे बहुत ही बोर हो जाता है. ऐसा यहाँ जो बोल रहा है. इसलिए जो बोर होकर यहाँ लेटर बॉक्स क्या कर रहा है, अपने अंदर आई हुई लेटर्स को रोज़ पढ़ता है. इसमें क्या गलत बात है? मैं एक ही जगह खड़े होकर बहुत ही बोर हो गया हूँ, बहुत ही तंग आ चुका है मुझे, इसलिए मैं मेरे अंदर आए हुए जो लेटर्स को क्या कर रहा हूँ, पढ़कर उसे यहाँ क्या चिढ़ाता हूँ. ऐसे ही चिढ़ाता है ना लेटर बॉक्स. और जो पिछले क्लास में यहाँ एक लेटर जो हेडमास्टर के रिलेटेड एक लेटर आई थी, वो जो लेटर में परीक्षित नामक जो लड़का के बारे में लिखे थे ना हेडमास्टर, वहाँ जो मैं भी हेडमास्टर बना तो इस परीक्षित को मैं अच्छी तरह से सबक सिखाता हूँ, ऐसा यहाँ चिढ़ाकर बोला था ना ये जो लेटर बॉक्स. ऐसे ही जो अपने अंदर आए हुए लेटर्स को थोड़ी बोरियत
जो काटने के लिए ಬೋರ್ काटने के लिए इसका मतलब क्या है ನನಗೇನು ಬೋರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದನ್ನು ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಲೆಟರನ್ನು ಓದಿದರೆ ಏನು ತಪ್ಪಿದೆ, ಇದರಲ್ಲೇನು ನನಗೆ ತಪ್ಪು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ಲೆಟರ್ ಮ್ಯಾನ್ ಏನಾದರೂ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಏನಾದರೂ ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದು ಕೇಳಿದರೆ ನಾನು ಆನ್ಸರ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನನಗೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಬೇಜಾರಾಯ್ತಪ್ಪ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಲೆಟ್ರ್ ಓದ್ಬಿಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆ, ಪೇಡ್ಗೆ ಆನ್ಸರ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಅದು ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ. फिर पेड़ क्या बोलता है कि लेकिन चिट्ठी जिसे लिखी गई हो लाल ताऊ उसे ही पढ़नी चाहिए, वहाँ प्राइवेट होती है, प्राइवेट. क्या बोल रहा है यहाँ, जो पेड़ जो लेकिन चिट्ठी जिसे लिखा जाता है, यानी जो लोग किसके लिए यहाँ लिखे जाते हैं चिट्ठियों को, लेटर्स को, उन्हीं को यहाँ उस लेटर को पढ़ना होता है. लेकिन जो दूसरों को पढ़ना यहाँ क्या है, गलत बात है. ये तो क्या बोल रहा है, ये तो प्राइवेट बात है. ये जो प्राइवेट है, प्राइवेट ये लेटर्स, इन्हें दूसरों के लेटर्स को हम पढ़ना नहीं चाहिए. ये तो प्राइवेट बात है, प्राइवेट लेटर्स होते हैं, ऐसे जो पढ़ना गलत बात है. हम भी ऐसा ही करना चाहिए, है ना. जो दूसरों के लेटर्स को, दूसरों के जो वस्तुओं को, चीज़ों को हम बिना परमिशन से पढ़ना नहीं चाहिए, छूना भी नहीं चाहिए. ಹೌದಲ್ವಾ. ಇನ್ನೊಬ್ಬರು ಲೆಟರ್ಸ್ಗಳನ್ನು ನಾವು ಓದಲೂಬಾರ್ದು ಅವ್ರ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ದಲೆ, ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬರು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅವ್ರ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ದಲೇ ಮುಟ್ಟಬಾರ್ದು. ಹೌದಲ್ವಾ. ಅದು ಪ್ರೈವೇಟ್, ಅವ್ರದ್ದು ಪ್ರೈವೇಟ್, ಅದು ಅವ್ರ ಪರ್ಸ್ನಲ್. ಅದು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇಂಟರ್ಫಿಯರ್ ಆಗಿ ಏನು ತೊಂದರೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಹೌದು ತಾನೇ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಪೇಡು ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. जो लेटर बॉक्स, मैं कहाँ किसी की चिट्ठी पास रख लेता हूँ, जिसकी होती है उसे मिल ही जाती है. किसी की गुप्त बातें मैं कब बाहर निकलने देता हूँ, वह मुझ तक ही रहती है, इसीलिए तो मुझे अपना बहुत महत्व लगता है. देखिए, जो मैं कहाँ किसी की चिट्ठी मेरे पास रखती हूँ, यहाँ मेरे पास रख लेता हूँ ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಲೆಟರ್ಸ್ಗಳನ್ನು ನಾನೆಲ್ಲಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಇಟ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನಾನು ನನ್ನ ಹತ್ರ ಓದ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಹತ್ರನೇ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ತಪ್ಪಾಗುತ್ತೆ ಅದು, ಏನಾ. मैं क्या कर रहा हूँ यहाँ, जो मेरे अंदर आए हुए लेटर्स को मैं पढ़ता हूँ बोरियत काटने के लिए. इसके बाद मैं लेटर्स को क्या कर रहा हूँ, ये जो लेटर्स को वो पोस्टमैन आकर लेके जाता है. मैं कहाँ मेरे अंदर ही रख लेता हूँ लेटर्स को, वो पोस्टमैन ले जाता है ना. और जो लेटर्स में लिखे हुए जो खासियत बातों को, यानी ख़ास बातों को या जो पर्सनल मैटर्स को मैं किसी के सामने नहीं बोलता हूँ, इसलिए मुझे गर्व है. इस पर मुझे मैं ही मुझको क्या कर रहा हूँ, यहाँ महत्व दे रहा हूँ. उस बात को मैं महत्व देता हूँ रोज़ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ನಾನೇನು ನನಗೆ ಬರ್ತಾ ಇರೋಂತಹ ಲೆಟರ್ಸ್ಗಳು, ನನ್ನ ಒಳಗಡೆ ಆಗ್ತಾ ಇರೋಂಥ ಲೆಟರ್ಸ್ಗಳನ್ನು ನಾನು ದಿವಸ ಓದ್ತೀನಿ ನಿಜ, ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿರೋ ಪರ್ಸ್ನಲ್ ಮ್ಯಾಟರ್ಸ್ಗಳನ್ನು ನಾನು ಯಾರ ಮುಂದೆನೂ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಆ ಮಾತಿಗೆ ಆ ವಿಷಯಕ್ಕೆ ನಾನು ತುಂಬಾ ಮಹತ್ವ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಪ್ರೌಡೂ ಇದೆ. ನಾನು ಯಾರ ಎದುರಿಗೂ ಹೇಳಿಲ್ಲಪ್ಪ ಇನ್ನೊಬ್ರು ಪರ್ಸ್ನಲ್ ಮ್ಯಾಟರ್ಸ್ಗಳನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ ಅದು, ಹೇಳ್ತಲ್ವಾ ಪರ್ಸ್ನಲ್ ಮ್ಯಾಟರ್ಸು. ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ಹುಡುಗನ ಬಗ್ಗೆ, ಪರೀಕ್ಷಿತನ ಹುಡುಗನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಓದಿ ಹೇಳಿಬಿಡ್ತಲ್ವ ಎಲ್ರೆದ್ರಿಗೂ. ಹೌದು ತಾನೇ. ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು. ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದ್ರ ಬದಲಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದ್ರ ಬದಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸೇರಿದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಾತಾಡ್ತಾ ಕೂತ್ಕೊಳ್ತೀವಿ ತಾನೇ. ಅದೇ ಥರ ಯಾವ್ಯಾವುದೋ ವಿಷಯಗಳನ್ನು ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, है बहुत सारे विषयों को शेयर करते हैं जो वो नेसेसिटी होते हैं, कुछ नेसेसिटी इम्पोर्टेंट्स नहीं होते हैं, बेकार बातें हम करते हैं, है ना. ऐसे ही यहाँ जो पेड़ और खंबा ये ऐसे ही बातों को कुछ जो इम्पोर्टेंट्स बातें भी बोल रहे हैं और बेकार बातें भी बोल रहे हैं. और वो भी जो लेटर, यहाँ लेटर बॉक्स अपने अंदर ही नहीं रखता है. ಎಲ್ಲ ಲೆಟರ್ಗಳನ್ನು ಓದಿ ತನ್ನ ಹತ್ರನೇ ಇಟ್ಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೇನು ಮಾಡುತ್ತೆ, ವಾಪಸ್ ಕಳಿಸುತ್ತೆ ತಾನೆ. ಲೆಟರ್ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಸ್ಟರ್ ಬಂದು ತೊಗೊಂಡೋಗ್ತಾನೆ ಲೆಟರ್ಸ್ನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಫಿರ್ ಪೇಡ್ कोई आ रहा है लगता है,
सब चुप हो जाते हैं। देखिए पेड़ क्या बोलता है कि जो चुप वहाँ कोई आ रहा है, ಯಾರೋ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ, ಸೈಲೆಂಟ್ ಆಗ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನಾಗ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಏನಾದರೂ ಯಾವುದಾದ್ರೂ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಜೀವ ವಸ್ತುಗಳು, ಮರ, ನಾವೇ ಒಬ್ಬರೇ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಿರ್ತೀವಪ್ಪ, ನಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಇರುವಂತಹ ಮರ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ರೋಡ್ ಸೈಡ್ ವಾಲ್ ಆಗಲಿ ಏನಾದರೂ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೋ ಅಥವಾ ಲೈಟಿನ ಕಂಬ ಆಗಲಿ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೋ ಅಂದರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಹೆದರ್ಕೊಳ್ತೀವಿ ತಾನೇ. ಅಪ್ಪ ದೆವ್ವ ಬಂತಪ್ಪ, ಭೂತ ಬಂತಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆದರ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಹೆದರಿಕೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿಂದ ಓಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರಿಂದ ನಮಗೇನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಹೌದು ತಾನೇ? ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಇದೇನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಯಾರಾದರೂ ಮನುಷ್ಯರು ಬಂದು ಮತ್ತು ಅವಕ್ಕೂ ಸಹಿತ ಹೆದರಿಕೆ ಇರುತ್ತೆ, ಇವ್ರು ನಮಗೇನು ತೊಂದರೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೇನೋ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಅದಕ್ಕೆ ಅವರೆಲ್ಲ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ. सब चुप हो जाते हैं। पोस्टर पर बनी नाचने वाले का संतुलन फिर बिगड़ता है, फिर पहले की तरह स्थिर और स्तब्ध। देखिए जो पोस्टर पर यहाँ लगाए हुए जो नाचने वाली जो यहाँ भरतनाट्यम की जो पोस्टर है, ये क्या हो जाती है, फिर डांस करती है। फिर संतुलन खोना का मतलब क्या है, जो एक ही तरह स्थिर नहीं होते हैं, कॉन्स्टेंटली नहीं खड़े होते हैं, उनका संतुलन खो जाता है। इसका मतलब है यहाँ जो पोस्टर पर लगे हुए एक जो लड़की या औरत की जो डांस की नृत्य की भंगिमा में वो खड़ी हुई है ना, यहाँ आप देख सकते हैं, ये फिर एक स्टेप डाल के फिर क्या हो जाती है, फिर कॉन्स्टेंटली खड़े हो जाती है। इसका ही यहाँ दिए है, जो संतुलन स्थिर क्या हो जाती है, बिगड़ जाती है। ಅಂದರೆ ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರೋದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಸ್ಟೆಪ್ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾಳೆ ಅವಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. तेज हवा भी बनबनाहट, शिकारी जैसा एक आदमी आता है, उसके कंधे पर सोई हुई एक लड़की है। देखिए तेज हवा की यहाँ बनबनाहट का मतलब क्या है, बद साउंड ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ. ಬದ್ ಸೌಂಡ್ का मतलब क्या है, जो ಗುನ್ಗುನಾಹಟ್ ಅಂದರೆ ತುಂಬ ಜೋರಾಗಿ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ಸೌಂಡ್ ನಮಗೆ ಕೇಳಿಸುತ್ತಲ್ವಾ, ಆ ಸೌಂಡ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಬನ್ಬನಾಹಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರ. ತುಂಬ ದೂರದಿಂದ ಇವರೆಲ್ಲ ಮಾತಾಡೋದು ನಿಲ್ಲಿಸಿದ ತಕ್ಷಣ ತುಂಬ ಸೈಲೆಂಟಾಗಿರೋ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ತುಂಬ ಗಾಳಿ ಬೀಸಿದಾಗ ನಮಗೆ ಆ ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೆ. ऐसे ही यहाँ बनबनाहट सुनाई देती है। जो भिखारी जैसा एक आदमी, भिखारी का मतलब क्या है, यहाँ उनका कपड़ा जो ठीक नहीं होता है, कुछ फटा हुआ होता है ना, और उनके बाल बिखरे हुए होते हैं, वो दिखने में जो थोड़ा दाढ़ी बाल वगैरह वगैरह वो क्या है, यहाँ ऐसा ही छोड़ लिया रहता है ना, छोड़ दिया रहता है। आप देख सकते हैं यहाँ. देखिए भिखारी लोग ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರು ಹೇಗಿರ್ತಾರೆ, ನೀಟಾಗಿ ಡ್ರೆಸ್ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ, वो ठीक तरह से कपड़े नहीं पहने रहते हैं, उनके जो कपड़े क्या हो गए हुए रहते हैं, ಫಟೆ रहते हैं, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಕೆಲವು ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಪೀಸ್ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹೊಲಿದು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಆಮೇಲೆ वो कपड़े भी कैसे रहते हैं, दिखने में साफ़ सुथरा नहीं रहते हैं, वो बहुत ही जो गंदे कपड़े पहने रहते हैं. ऐसा एक जो व्यक्ति वहाँ आता है, उसके कंधे पर, उस व्यक्ति का जो कंधे पर एक लड़की सोई रहती है, छोटी सी लड़की सोई रहती है. आप यहाँ पिक्चर पे देख सकते हो. देखिए उसके कंधे पर सोई हुई एक लड़की ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬರ್ತಾನೆ, ಅವನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಭಿಕಾರಿ ಥರ ಇರ್ತಾನೆ, ಅಂದರೆ ಅವನ ಬಟ್ಟೆಗಳು ನೀಟಾಗಿರೋದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರುತ್ತೆ ಬಟ್ಟೆ, ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ಯಾಚ್ ವರ್ಕ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಬಟ್ಟೆಗೆ, ಆಮೇಲೆ ಆ ಬಟ್ಟೆಗಳು ಸಹಿತ ಕ್ಲೀನಾಗಿರೋದಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಗಡ್ಡ ಮೀಸೆ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅವರು ನೀಟಾಗಿರೋದಿಲ್ಲ ಡಿಸಿಪ್ಲಿನಾಗಿ, ಹೌದಾ. ಅವನ್ನ ಒಂದು ಕಂದೆಪರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಭುಜದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಒಂದು ಹುಡುಗಿ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ, ಸಣ್ಣ ಹುಡುಗಿ. ಯಾರು ಅವನು ನೋಡೋಣ. आदमी, मैं बच्चे उठाने वाला हूँ, दूसरा कोई काम करने की मेरी इच्छा नहीं लगती, अभी थोड़ी देर पहले एक घर से यह लड़की उठाई है मैंने. देखिए
मैं बच्चे उठाने वाला हूँ। ये जो भिखारी आदमी है ये कौन है? बच्चे उठाने वाला एक बच्चा चोर है। यानी जो बच्चे चोर हम कहते हैं ना, ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕದಿಯೋರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಕ್ಕಳನ್ನ ಕದ್ಕೊಂಡು ಬರುವಂತಹ ಒಬ್ಬ मनुष्य व्यक्ति, वो जो आदमी है वो चोरी करना, दूसरा कोई काम करने की मेरी इच्छा नहीं करती। देखिए यहाँ बच्चों को चोरी करके लेके आने के बगैर यहाँ ये जो आदमी है इसका कोई भी काम करने के लिए मन नहीं लगता है, इच्छा नहीं लगता है। ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನ ಏನು ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಕದ್ಕೊಂಡು ಬರೋದು, ಈ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನನಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟೇ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಇಷ್ಟಪಡೋದೇ ಇಲ್ಲ। यही मेरा काम है, बच्चों को उठाना ही मेरा काम है, उठाकर लेना ही, चोरी करना ही मेरा काम है। अभी थोड़ी देर पहले, ಇವಾಗ ತಾನೇ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನ ಮುಂಚೆ एक लड़की को मैं उठाकर लाई हूँ, ಒಂದು ಹುಡುಗಿನ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಕದ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। गहरी नींद सो रही थी, अब तक उठी नहीं, उठेगी भी नहीं। मैंने इसे थोड़ी बेहोशी की दवा जो दी है, अब मुझे लगी है भूख। देखिए क्या है, गहरी नींद सो रही है। गहरी नींद यानी का जो ಡೀಪ್ ಸ್ಲೀಪ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ತುಂಬಾ ಆಳವಾಗಿ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ, ತುಂಬ ಜೋರಾಗಿ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಇವಾಗ ಎದ್ದೇಳೋದಿಲ್ಲ ಇವಳು, ಎದ್ದೇಳೋದೇ ಇಲ್ಲ ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ಬಿಟ್ಟು। ಯಾಕೆ ಎದ್ದೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, क्योंकि जो यहाँ सोने की बेहोश होने की जो दवा यहाँ वो आदमी इस लड़की के मुँह पर डाला है। ಅಂದರೆ ಎಚ್ಚರ ತಪ್ಪುವಂತಹ ಔಷಧಿಯನ್ನು ಕರ್ಚೀಫಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಎಚ್ಚರ ತಪ್ಪೋದನ್ನು ಮೂಗಿಗೆ ಮುಚ್ತಾರಲ್ವ, ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಈ ಹುಡುಗಿಗೆ ಎಚ್ಚರ ತಪ್ಪುವಂಥ ಔಷಧಿನ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಮೂಗು ಮೇಲೆ ಮುಚ್ಕೊಂಡು ಅವಳನ್ನ ಎಚ್ಚರ ತಪ್ಪಿಸಿ ಆ ಹುಡುಗಿನ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ। ಯಾರು ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ ಈ ಕಳ್ಳ। बेहोशी दवा जो दी है, अब मुझे लगी है भूख। यहाँ जो उस आदमी है वो चोर है ना, बच्चों का जो चोर है वो यहाँ उन्हें भूख लगा है, ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಹಂಗ್ರಿ ಫೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿತಾ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ दिन भर कुछ खाने का वक्त ही नहीं मिला। देखिए दिन भर कुछ खाने का वक्त ही नहीं, कहाँ मिलता है वक्त का मतलब क्या है, समय। वो पूरा दिन इनको खाने के लिए, इस जो आदमी को, इस चोर को खाने के लिए मिला ही नहीं है, कुछ टाइम नहीं मिला है। क्यों टाइम नहीं मिला है? क्योंकि चोरी करने में ही इसका जो वक्त बीत गया है। ಹೌದಾ, ಕಳ್ತನ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲೇ, ಮಕ್ಕಳು ಕಳ್ತನ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲೇ ಇವನ ಟೈಮು ಸ್ಪೆಂಡ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ। ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನಲ್ವಾ, ಅಂದರೆ ನೋಡ್ರಿ, ಏನು ತಿನ್ನೋದಕ್ಕೂ ಸಹಿತ ಟೈಮ್ ಇಲ್ವಂತೆ ಇವನಿಗೆ। ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ ಮತ್ತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು, ಮಕ್ಕಳನ್ನ ಹ್ಯಾಕ್ ಕದಿಯೋದು, ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಇರ್ತಾರೆ ಜೊತೆಗೆ, ಅವರಿಲ್ಲದೆ ಇದ್ದಾಗ, ಯಾರು ನೋಡದೇ ಇದ್ದಾಗ ಕದಿಬೇಕು, ಹೌದಾ? ಇದೆಲ್ಲ ಮತ್ತೆ ಏನಾದ್ರು ಪೊಲೀಸರು ಕೈಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಇದೆಲ್ಲನೂ ತಲೆಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕದಿಬೇಕು, ಆದರೆ ಅದರದೇ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಟೈಮೇ ಸಿಕ್ಕಿಲ್ವಂತೆ ಪಾಪ ಇವನಿಗೆ ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ। ನೋಡ್ರಿ, और जो पेट में जैसे चूहे दौड़ रहे हो। देखिए ಇದು कहावत ಇದು इलेन कोटरे, पेट में जो चूहे दौड़ रहा है, इसका मतलब क्या है, चूहे दौड़ रहे हैं ಅಂದರೆ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಇಲಿಗಳು ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದರೆ ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿತಾ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ। दिन भर कुछ खाने का वक्त ही नहीं मिला, पेट में जैसे चूहे दौड़ रहे हो, तो ऐसा किया जाए, इसे यही लेटाकर अपने ज़रा कुछ खाने की तलाश करे। देखिए ऐसा किया जाए, ಈಗ ನಾನು ಏನು ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, कुछ ऐसा करना चाहिए कि इस जो लड़की को यही जो लेटाकर, ಅಂದರೆ ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲಾದರೂ ಮಲಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಸಿಗುತ್ತೇನೋ, ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಸಿಗುತ್ತೇನೋ ಹುಡುಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವನೇನು बच्चों के जो चोर है यहाँ वो ऐसा कहता है, तलाश करे, ಹುಡ್ಕೋಣ, ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಸಿಗುತ್ತೇನೋ। इतनी रात गए
यहाँ इस वक्त अब किसी का आना मुमकिन नहीं। देखिए इतनी रात गए हैं यहाँ, इसका मतलब क्या है, बहुत रात हो चुका है। अब इस जगह पर, इस रास्ते पर जो कोई भी आदमी नहीं आ सकता है, कोई लोग यहाँ नहीं आ सकते हैं। इसलिए इस लड़की को मैं यहीं लेटाकर कुछ खाने के लिए मिलते हैं या नहीं ढूंढने के लिए जाता हो, कुछ खाकर आता हूँ, ऐसा जो आदमी बोलकर पेड़ की ओट में लड़की को डाल देता है, उस पर अपना कोट फैला देता है और इधर उधर जरा चौकस होकर देखता है, फिर एक एक कदम सावधानी से रखता हुआ निकल जाता है। देखिए जो पेड़ की ओट में लड़की को डाल देता है, पेड़ के ओट का मतलब क्या है, यहाँ ओट का मतलब ಶ್ಯಾಡೋಸ್ ಅಂದರೆ ಅದು ಏನು ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಮರದ್ದು ಬ್ರಾಂಚಸ್ ಎಲ್ಲ ಲೀವ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗಿರುತ್ತಲ್ವ ಮೇಲೆ, ಆ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗಿರೋದಕ್ಕೆ ಕೆಳಗಡೆಗೆ ಏನು ಪ್ಲೇಸ್ ಇರುತ್ತೆ ಆ ಪ್ಲೇಸ್ಗೆ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ, ಓಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಅಂದರೆ ಮರದ ಕೆಳಗಡೆಗೆ, ಕ್ಲಿಯರಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮರದ ಕೆಳಗಡೆಗೆ ಆ ಹುಡುಗಿನ ಮಲಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ಇವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಉಸ್ ಪರ್ ಅಪ್ನಾ ಕೋಟ್ ಡಾಲ್ತಾ ಹೈ, ಯಾನಿ यहाँ वो जो गंदा कपड़ा वो पहना रहता है ना, कौन, ये जो चोर उस जो कोट को उस लड़की पर क्या करता है, डालता है, उस पर उस लड़की पर फैला देता है, यानी डालता है। और मेरे आ कोट ಏನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ ಅವನು, ಆ ಕೋಟನ್ನು ಹುಡುಗಿ ಮೇಲೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು इधर उधर ज़रा चौकस होकर देखता है। चौकस होकर देखना कि बहुत ही केयरफुल से देखता है कि जो अगर कोई मैं इसे उठाकर ले जाने को यहाँ लाया हूँ, इसे कोई देख ले तो, यहाँ मेरे जो आँखों से छुप कर जो किसी ना व्यक्ति यहाँ रहे तो, मुझे देख रहा है तो मैं क्या करना चाहिए, ऐसा यहाँ क्या कर रहा है ये जो चोर सोचता है। ऐसा यहाँ वो बहुत ही केयरफुल से चौकस होकर, डर कर, इधर उधर देखकर, एक कदम पर एक कदम रखकर, चोरी जो चोरी करने वाले लोग कैसे करते हैं, कैसे जो बिहेव करते हैं आप लोगों को पता है ना, इधर उधर देखते हैं और एक एक जो कदम को धीरे से रखते हैं, धीरे से रख कर क्या करते हैं, एकदम भाग जाते हैं, है ना। ಅಂದರೆ ಹೇಗೆ ಕದೀತಾರೆ ಅವರು, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ತಾರೆ, ಹೌದಾ, ಮತ್ತು ಏನಾದರೂ ಸೌಂಡ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಹೆದರ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಒಂದೆರಡು ಹೆಜ್ಜೆ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದೇ ಸಲ ಓಡೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಕಳ್ಳರು, ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವ ನೀವು ಫಿಲಮ್ಸಲ್ಲೆಲ್ಲ, ಅದೇ ಥರ ಇವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೆದರ್ಕೊಂಡು ಚೌಕಸ್ ಹೋಗ್ತಾರೆ, ಬಹುತಿ ಕೇರ್ಫುಲ್ಲಾಗಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡಿಕೊಂಡು ಆ ಹುಡುಗಿನ ಅಲ್ಲಿ ಮಲಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ಒಂದೊಂದೇ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಕೊಳ್ತಾ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾನೆ। सावधानी से रखता हुआ निकल जाता है, वहाँ से जाता है। फिर खम्बा, अब ये सारे जो बातें कर रहे थे ना, ये जो आदमी आने के पहले ये जो क्या है, पेड़, खम्बा, लेटर बॉक्स, कौआ और ये सारे क्या कर रहे थे, बातें कर रहे थे। ये क्या हो जाते हैं, सब कुछ चुप हो जाते हैं, चुप हुए थे, है ना। अब ये बोलने के लिए शुरू करते हैं। पहले जो खम्बा बोलता है पेड़ से, खम्बा पेड़ से बोल रहा है, क्या बोलता है, ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ ನೋಡಿ, ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, पेड़ राजा दाल में कुछ काला नज़र आता है, देखो क्या है, जो पेड़ से बोलता है, पेड़ राजा दाल में कुछ काला नज़र आता है, ಇಲ್ಲಿ ಏನೋ तप्पागिदे, दाल में कुछ काला नज़र आने का मतलब क्या है, यहाँ कुछ गलत हुआ है, ये भी एक मुहावरा है। दाल में कुछ काला लगना का मतलब क्या है, कुछ गलत हुआ है ಅಂದರೆ ಇಲ್ಲೇನೋ ತಪ್ಪಾಗಿದೆ, ಇಲ್ಲೇನೋ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನಿಧಾನಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। पेड़, वह ज़रूर बहुत बुरा आदमी है कोई, और यह लड़की तो छोटी सी है। देखिए ये जो आदमी है ये बहुत ही बुरा आदमी है, ಅಂದರೆ ಇವನು ತುಂಬಾ ಕೆಟ್ಟ ಮನುಷ್ಯ, वो लड़की है बहुत ही छोटी लड़की है, इस लड़की को उठा कर लाया है ये, इसका मतलब क्या है, ये बहुत ही जो बुरा आदमी है, इस लड़की को कुछ बुरा करता है, तंग करता है, ऐसा यहाँ ये बात कर रहे हैं। खम्बा और पेड़, लेटर बॉक्स, वहाँ जो उसे क्या हो गई, यहाँ जो देखिए खम्बा पेड़, वहाँ
सॉरी लेटर बॉक्स, वह उसे कहीं से उठाकर लाया है, मैंने सुना है। देखिए ये जो वहाँ, वहाँ का मतलब कौन है यहाँ, वो जो आदमी है, वो चोर, वो क्या है, इस लड़की को कहीं से उठा कर लाया है, ಇಲ್ಲಿಂದನೂ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ, ಕತ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ ಈ ಹುಡುಗಿನ, ಉಠಾಕರ್ ಲಾಯಾ ಹೇ ಮೈನೆ ಸುನಾ ಹೇ, ನಾನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಕೌನ್, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್. ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಹತ್ರನೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿದ್ದಾನೆ ಇವನು. ಆವಾಗ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿದೆ, ಇವನು ಈ ಹುಡುಗಿನ ಎಲ್ಲಿಂದನೂ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ನಾನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. फिर पेड़ कौवे को जगाते हुए हुश हुश, हे हे जागना जाग. देखिए पेड़ कौवे को जगाते हुए बोलते हैं हुश हुश, हे पेड़ ಜಾಗ್ನಾ ಜಾಗ್ ಅಂದರೆ ಎದ್ದೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಯಾರಾದರೂ ಕಳ್ಳರು ಬಂದಾಗ ಮಾಡಿದಾಗ ಹೇಗೆ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ಶುಶ್ ಎದ್ದೇಳು ಎದ್ದೇಳು ಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ವಾ, ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಕಾಗೆ ಮಲ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಮಲ್ಕೊಂಡಿರೋ ಕಾಗೆನ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ಯಾರು, ಪೇಡ್ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಿರುತ್ತಲ್ವ ಕಾಗೆ, ಎದ್ದೇಳಿಸುತ್ತೆ. ಎದ್ದೇಳಿಸಿ ಎದ್ದೇಳ ಮೇಲೆ ಎದ್ದೇಳು, ಯಾರೋ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಕೌವ ದಿನ್ ಹೋಗಯಾ ಕ್ಯಾ ಕೌವ, ಅರೆ ದಿನ್ ಹೋಗಯಾ ಕ್ಯಾ, ಬೆಳಕರ್ದು ಬಿಡ್ತಾ, ಆವಾಗಲೇ ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗಿಬಿಡ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ. पेड़ नहीं दिन नहीं हुआ पर एक दुष्ट आदमी एक छोटी सी लड़की को कहीं से उठा कर ले आया है. देखिए ಇಲ್ಲ ದಿವಸ ಆಗಿಲ್ಲ, दिन नहीं हुआ है, अभी सुबह नहीं हुआ है, लेकिन एक बुरा आदमी, एक दुष्ट आदमी का मतलब क्या है, एक बुरा आदमी एक लड़की को कहीं से उठा कर लेकर आया है, जो उठाकर लेकर ले आया है. चुप, वो आदमी इस लड़की को कैसे, चुप, वो आदमी इस वक्त यहाँ नहीं है, वो लड़की उठ जाएगी तो चिल्लाएगी. देखिए चुप, हुश ಅಂತ ಹೇಳ್ತೆ. चुप, तुम कुछ नहीं बोलना. कौवा को बोल रहा है, कौवे को क्या बोलता है कि जो कौवा चुप, कुछ नहीं बोलना, वो जो लड़की यहाँ सोई है वो जाग जाएगी अपने चिल्लाने से. हम बात करने को, ये जो हम बात कर रहे हैं ना, इस बात को सुने तो वो जो कौवा क्या हो, सॉरी वो लड़की क्या है, उठ जाएगी, इसलिए तुम चुप हो जाना. वो जो आदमी है कुछ खाने के लिए यहाँ कहीं गया है, ऐसा यहाँ कौन बोलता है, पेड़. कौवा आलस से उठते हुए आँखों पर एक चुल्लू पानी डालकर अभी आता हूँ. देखिए क्या बोलता है, कौवा आलस से उठते हुए ಅಂದರೆ ಲೇಜಿಯಾಗಿ ಎದ್ದೇಳುತ್ತೆ, ಎದ್ಬಿಟ್ಟು आँखों पर एक चालू पानी डालकर, आँखों पर चुल्लू पानी का मतलब क्या है यहाँ, जो ಹಾಲೌಟ್ ಪಾಲ್ಮ್ हम बोलते हैं, ಅಂದರೆ ಅಂಗೈಯಲ್ಲಿ ನೀರು ಹಾಕ್ಕೊಳ್ತೀವಲ್ವ, ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಹಿಂಗೆ ಕೈಯಲ್ಲಿ ನೀರು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಮುಖಕ್ಕೆ ಹಾಕ್ಕೊಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದೆ, ಆ ಕಾಗೆ ಹಿಂಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಹಿಂಗೆ ಮುಖಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದೆ, ಅಭಿ ಆಯಾ, ಈಗಲೇ ಬರ್ತೀನಿ, ತಾಳು ಸ್ವಲ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗುತ್ತೆ. ಕಂಬ ಭಯಂಕರ್, बहुत ही भयंकर. देखिए ಕಂಬ क्या बोलता है, जो भयंकर, बहुत ही भयंकर ಅಂದರೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ, ತುಂಬಾ ಹೆದರಿಕೆ ಹುಟ್ಟಿಸೋನು, ಭಯಂಕರವಾಗಿದೆ ಅದು. ಏನು ಭಯಂಕರವಾಗಿದೆ. पेड़ झुककर लड़की को देखकर बच्ची बहुत प्यारी है, कौन जाने किसकी है. देखिए ये जो पेड़ क्या करती है यहाँ, वो उस लड़की को झुककर देखती है, देखकर ये तो लड़की बहुत ही प्यारी है, ये लड़की जो प्यारी है, कौन जाने किसकी है, ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಯಾವ ಹುಡುಗಿ ಏನೋ ಇದು, ಪಾಪ ಯಾರ ಮಗಳು ಏನು, ಈ ದುಷ್ಟ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಈ ಮಗು ಅಂತ ಹೇಳಿ, ಈ ಹುಡುಗಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾಳೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ पेड़. लेटर बॉक्स मुड़कर देखते हुए नसपीटे ने सोई हुई को उठा लिया कहीं से, चील जैसे चूहा उठा लेती है वैसे. देखिए ये जो नसपीटे का मतलब क्या है यहाँ, नसपीटे का मतलब ये जो ನಾವು ಶಾಪಗ್ರಸ್ತ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು, ಅಥವಾ ಶಾಪದಿಂದ ದುಷ್ಟ ಆಗಿರ್ತಾರಲ್ಲ, ಶಾಪದಿಂದ ರಾಕ್ಷಸಿ ಗುಣಗಳು ಬಂದಿರುತ್ತಲ್ಲ, ಅಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ನಸ್ಪೀಟ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಏನು ಶಾಪಗ್ರಸ್ತ ಆಗಿರೋಂತಹ ಈ ಒಬ್ಬ ದುಷ್ಟ ಇದ್ದಾನೆ, ಇವನೇನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಈ ಹುಡುಗಿನ ಎಲ್ಲಿಂದನೋ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಪಾಪ. ಚೀಲ್ ಜೈಸೆ ಚೂಹಾ
ಊಟ लेती है वैसे ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಚೀಲ್ ಜೈಸೆ ಚೂಹಾ ಊಟ लेती है ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಬೆಕ್ಕು ಅಥವಾ ಯಾವುದಾದ್ರೂ ಕ್ರೂರ ಇದು ಇಲಿಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತಲ್ವ ಆ ರೀತಿ ಇವನು ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ನಾವು ಇಲಿಗಳನ್ನು ಹೇಗೆ ಹಿಡಿತೀವಿ ನೀವು ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ, ಆ ರೀತಿ ಹುಡುಗಿನ ಎಲ್ಲಿಂದನೂ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಗೊತ್ತಾಗ್ದಾಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಯಾರು? ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್. खंबा मैं भी देखना चाहता हूँ उसे पर मुझसे झुकी ही नहीं जाता लालता वो अभी भी सो रही है क्या वो। देखिए खंबा क्या बोलता है कि जो मैं भी जो उठकर यहाँ देखना चाहे मैं भी देखना चाहता हूँ उसे मुझसे झुका नहीं जाता। खंबा को भी यहाँ उस लड़की को देखने के लिए मन कर रहा है, लेकिन ये जो खंबा को यहाँ जो बेंड होकर देखने के लिए लड़की को देखने के लिए नहीं होता है। वो सो रही है क्या अभी वो लड़की, ऐसा है किससे पूछता है कि अभी सो रहा है क्या, ऐसे जो लेटर बॉक्स से पूछता है। लालता वो लड़की अभी सो रही है क्या। लाल ताऊ का मतलब मैं पहले ही आपको बोली, जो लाल अंकल यानी जो रेड अंकल, अभी भी वो लड़की सो रही है क्या, मैं भी उसे देखना चाहता हूँ लेकिन मुझे झुकना नहीं होता है, मुझसे झुकना नहीं होता है, ನನಗೆ ಬಗ್ಗೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್. ಹಾಂ 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 ಕಂಬೆ ಮಹಾರಾಜ, ಹೌದು 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 ಕಂಬೆ ಮಹಾರಾಜ, ಹಾಂ ಹಾಂ ಹೌದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಕೌವಾ. अब कौवा आता है। कौन उठा लाया, किसे, बोलो अब। देखिए कौवा ये जो मुँह धोकर आता है, क्या पूछता है कि कौन आया है, किसको उठा लाया है, क्या है, अब बोलो क्या विषय है, ಯಾರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಯಾರನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಹೇಗೆ ಬಂದರು ಹೇಳ್ರಿ, ಇವಾಗ ಹೇಳ್ರಿ ಏನು ಮ್ಯಾಟರ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಾಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಫಿರ್ पेड़, इसे इस छोटी लड़की को एक दुष्ट आदमी उठा लाया है। देखो इसे ये जो लड़की है ना, इस लड़की को एक जो दुष्ट आदमी ने कहीं से उठा कर लाया है। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿದೆ ಹೇಳಲ್ಲ ಈ ಹುಡುಗಿ, ಇವಳನ್ನ ಒಬ್ಬ ದುಷ್ಟ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲಿಂದನೋ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಕದ್ಕೊಂಡು ಚೋರಿಸೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಯಾರು? ಪೇಡ್. कौवा देखकर अच्छा यह लड़की और वह दुष्ट आदमी कहाँ है, इसे उठा कर लाने वाला। देखिए अच्छा ये लड़की है क्या, और वो आदमी कहाँ है, इसको उठाकर यहाँ लाया है, इसको उठाकर यहाँ लाने वाला जो आदमी कहाँ है। ಹೌದಾ, ಈ ಹುಡುಗಿನ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಇವಳನ್ನ ಎತ್ಕೊಂಬಂದಿರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಆ ದುಷ್ಟ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಯಾರು? ಕಾಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ. ಕಂಬ. वह ज़रा गया है खाने की तलाश में, भूख लगी थी उसे। क्या है? खंबा क्या बोलती है कि वो जो आदमी है दुष्ट आदमी, यही कहीं गया है कुछ खाने के लिए, उसे जो भूख लगाता ಅಂತ ಹೇಳಿ, ಭೂಕ್ ಲಗಿತಿ ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಏನಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಹೊಟ್ಟೆ ಹಸ್ತಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲೋ ಹೋಗಿದ್ದಾನೆ ತಿನ್ಕೊಂಡು ಬರೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. लेटर बॉक्स. थोड़ी ही देर में आ जाएगा नसपीटा और यहाँ खिलौने सी बच्ची। देखिए जो थोड़ी ही देर में आ जाएगा नसपीटा और यहाँ खिलौने सी बच्ची, क्या बोलती है लेटर बॉक्स, कुछ ही देर में वो जो दुष्ट आदमी कुछ खाकर वापस आ जाता है, लेकिन इस छोटी सी लड़की की क्या, ಈ ಹುಡುಗಿದೇನು ಮಾಡೋದು ಪಾಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಯಾರು? लेटर बॉक्स. जो गला रूद जाता है, गला रूद जाने का मतलब क्या है, ಒಂಥರ ನಾವು ಗಟ್ಟಿ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಅಂದರೆ ದುಃಖದ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಹಾಗೆ ವಾಯ್ಸ್ ಕಟ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಜೋರಾಗಿ ಅಳ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ವಾಯ್ಸ್ ಬರೋದಿಲ್ಲ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ, ಆ ರೀತಿ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಗಲಾ ರೂದ್ ಜಾತಾ ಹೇ, ಆ ಥರ ಒಂದು ಹೆದರಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆ. नहीं नहीं ऐसे कल्पना भी नहीं की जा सकती, कौन जाने क्या होगा इस बच्ची का। देखिए क्या है, लेटर बॉक्स कुछ कल्पना करके डर रहा है यहाँ। इस लड़की को इस दुष्ट ने मार दिया तो, कुछ इस लड़की के साथ गलत किया तो, या इस लड़की को कुछ बुरा किया तो, तंग किया तो,
नहीं नहीं नहीं, ऐसा नहीं होना चाहिए। क्या जाने कौन जाने इस लड़की के साथ क्या हो जाता है। ಏನು ಕೆಟ್ಟದಾಗಬಾರ್ದಪ್ಪ, ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಈ ಹುಡುಗಿಗೆ ಏನು ಮಾಡೋದು? ಪಾಪ ಆ ಥರ ಆಗಬಾರ್ದಪ್ಪ, ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು. ಆದರೂ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೋ ಈ ಹುಡುಗಿಗೆ, ಏನು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾನೋ ಅಂತ ಅದೇ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಹೆದರ್ಕೊಂಡು. कौवा हाँ सच, हाँ सच, आजकल कुछ दुष्ट लोग बच्चों को उठा ले जाते हैं। मैं तो घूमता रहता हूँ ना, ऐसा होते देखा है। हाँ सच सच, तुम क्या बोल रहे हो ना, ये तो सच बात है, क्योंकि मैं घूमता रहता हूँ। कौवा तो एक ही तरफ नहीं रुकती है, इधर उधर क्या करती है, ये जो उड़ती रहती है कौवा, है ना। ऐसे ही यहाँ जो कौवा, मैं उड़ता रहता हूँ, बहुत सारे जगह पर मैं उड़ता रहता हूँ। वहाँ मैं देखा हूँ कि जो कुछ दुष्ट लोगों ने आजकल क्या कर रहे हैं, बच्चों को उठाकर ले जा रहे हैं। ऐसा यहाँ कौन बोलता है, जो कौवा बोलता है। ಅಂದರೆ ಇದೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ನಾನು ನೋಡಿದ್ದೀನಿ ಎಷ್ಟೋ ಜನ ಕಳ್ಳರು, ಕೆಟ್ಟ ಮನುಷ್ಯರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ದುಷ್ಟರು ಮಕ್ಕಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎತ್ಕೊಂಡು ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಳ್ತನದಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಕದ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇರ್ತೀನಲ್ವ, ಹಾರಾಡ್ತಾ ಇರ್ತೀನಲ್ವ ಮೇಲೆ, ನೋಡಿದ್ದೀನಿ ನಾನು ಅಂತ ನೀನು ಹೇಳೋದು ನಿಜಾನೇ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸಿಗೆ ಕೌವಾ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಫಿರ್ ಪೇಡ್ मैं बताऊँ, अपन यहाँ काम नहीं होने देंगे। देखिए पेड़ मैं बताऊँ, अपन का मतलब क्या है, हम सब नावेला ಸೇರಿಕೊಂಡು ये जो काम है, यानी ये जो दुष्ट इस लड़की को कुछ तंग पहुँचाने के लिए क्या रहा है, जो चाह रहा है, इसका मतलब क्या है, कुछ तंग पहुंचाने के लिए तो सोच रहा है, इसीलिए वहाँ उठाकर ले आया है इस लड़की को, है ना। ऐसे हम कभी नहीं होने देंगे, हम सब मिलकर कुछ करना चाहिए, ऐसे करना चाहिए कि वो जो आदमी है इस लड़की को कुछ भी तंग नहीं पहुंचाना चाहिए, इस लड़की के साथ कुछ भी गलत नहीं करना चाहिए ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು, ನಾನು ನಾವೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅವನು ಏನು ಈ ಹುಡುಗಿಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಮಾಡದೇ ಇರೋ ಥರ ಈ ಹುಡುಗಿನ ಕಾಪಾಡೋಣ ನಾವು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪೇಡ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಮರ. ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ पर मैं कहता हूँ यहाँ होगा कैसे, लेटर बॉक्स क्या बोलता है, जो मैं क्या बोल रहा हूँ कि ये जो तुम बोल रहे हो ये कैसे होता है, ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಇದು ನೀನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಹೇಗೆ ಕಾಪಾಡೋದು ಸಾಧ್ಯ? ಏಕೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಗೆ ಒಂದೇ ಹಾರೋದಕ್ಕಾಗೋದು, ಇನ್ನು ಉಳಿದಿರೋದೆಲ್ಲ ಏನು, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸು, खंबा, बिजली का खंबा और जो पोस्टर, पेड़, ये सारे यहाँ निर्जीव वस्तु है। ये जो आदमी कोई नहीं आते हैं तो जो निर्जन प्रदेश हुआ तो, यानी कब जो जगह पर जो किसी आदमी या लोग संचार नहीं करते हैं तब ये बोलते हैं, है ना, उसी समय ये बोलते हैं। और जो अन्य समय पर ये बातें नहीं करते हैं, कुछ भी ಮೂಮೆಂಟ್ಸ್ नहीं करते हैं, ಹೌದಲ್ವಾ. ಯಾವಾಗ ಅದು ನಿರ್ಜನ ಪ್ರದೇಶ ಆಗುತ್ತೋ, ಯಾವಾಗ ಅಲ್ಲಿಗೆ ಜನ ಬರೋದನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಆವಾಗ ಇವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅದು ಅಂದರೆ ಲೇಟ್ ನೈಟಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಬೆಳಗ್ಗೆ ಆದ ತಕ್ಷಣವೇ ಮತ್ತೆ ಸೈಲೆಂಟಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಹೇಗಿರುತ್ತೋ ಹಾಗೆ ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟಾಗಿ. ಇಲ್ಲಿ ಕಾಗೆ ಒಂದೇ ಹಾರೋಡೋದು, ಹೌದು ತಾನೇ, ಅದಕ್ಕೂ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹೇಗೆ ಆ ಹುಡುಗಿನ ಕಾಪಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೇನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸು ಕಂಬ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದೆ, ಹೇಗೆ ನಾವು ಕಾಪಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ऐसे जो उस लड़की को ये सारे मिलकर कैसे बचाते हैं, इसके बारे में हम अगले क्लास में देखते हैं. अच्छा बच्चों, थैंक यू.